क्लास 9 इंग्लिश 1.4 द स्टोरी ऑफ टी या चॅप्टरचा आज आपण चिटचॅट आणि मार्जिन क्वेश्चन पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, कॅन यू मेक टी? तुम्ही चहा बनवता का? येस आय कॅन. सेकंड क्वेश्चन, हाऊ डू यू मेक टी? तुम्ही चहा कसा बनवता? आन्सर, बॉईल वॉटर, ॲड टी लीव्ज, मिल्क अँड शुगर, देन स्ट्रेन. थर्ड क्वेश्चन, व्हॉट ब्रँड डू यू लाईक? तुम्हाला चहाचा कोणता ब्रँड आवडतो? आन्सर, आय लाईक रेड लेबल. रेड लेबल नावाचा ब्रँड मला आवडतो. फोर्थ क्वेश्चन, ॲट होम हू मेक्स टी कॉफी फॉर एव्हरीबडी? घरी सगळ्यांसाठी चहा किंवा कॉफी कोण बनवतं? माय मदर. फिफ्थ क्वेश्चन, हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? व्हॉट वॉज इट लाईक? तुम्ही कधी टी प्लांटेशन म्हणजे चहाचे मळे किंवा चहाची लागवड पाहिली आहे का आणि ती कशी दिसते? आन्सर, आय हॅव सीन इन पिक्चर्स. मी ती फक्त पिक्चरमध्ये पाहिली आहे, प्रत्यक्षात पाहिलेली नाही. इट लुक ब्युटिफुल अँड ग्रीन. ती कशी दिसते? सुंदर आणि हिरवीगार. विथ रोज ऑफ स्मॉल प्लांट्स. छोटी छोटी रोपटे ओळीने लावली आहेत अशी दिसते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बेव्हरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 minutes. 2 मिनिटात जेवढी सुचतील तेवढ्या पेयांची नावे लिहा. व्हॉट डू द फॉलोविंग बेव्हरेजेस रिमाइंड यू ऑफ? खालील पेये तुम्हाला कशाची आठवण करून देतात? ड्रॉ वर्ड वेव्स टू शो युअर असोसिएशन. तुमच्या आठवणी दाखवण्यासाठी शब्दजाळे तयार करा. खाली काही पेय दिली आहेत, आपण त्याच्यासाठी शब्दजाळे तयार केले आहेत. टी म्हटल्यावर आपल्याला काय काय आठवतं? बिस्किट्स, कप, ब्रेकफास्ट, मॉर्निंग. कॉफी म्हटल्यावर आपल्याला आठवतं आहे कोल्ड, सिप, टेस्ट, मग. लाईम ज्यूस, लिंबू सरबत म्हटल्यावर आपल्याला ग्लास, कोल्ड, सोर अँड स्वीट. सोर म्हणजे आंबट, स्वीट म्हणजे गोड, फ्रेशनेस आणि समर. लस्सी म्हटल्यावर आपल्याला आठवते थिक, गल्प, स्वीट अँड कोल्ड. गल्प म्हणजे घोट किंवा गिळणे. कोकोनट वॉटर म्हटल्यावर आपल्याला आठवतं की हेल्दी, रिफ्रेशिंग, कोल्ड, नॅचरल, हायड्रेटिंग. मिल्क, क्रीम, बेबीज, ग्रोथ, मॉर्निंग हे शब्द आपल्याला मिल्क म्हटल्यावर आठवतात. नंतर मार्जिन क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म पेयर्स अँड राईट द प्रोसेस ऑफ मेकिंग टी इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर्स. टी चहा बनवायची प्रोसेस आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहायची आहे. आन्सर, बॉईल अबाउट अ कप फुल ऑफ वॉटर इन अ वेसल. वेसल म्हणजे भांडे. भांड्यात 1 कप पाणी उकळायला ठेवा. व्हेन द वॉटर कम्स टू द बॉईल, जेव्हा ते उकळेल तेव्हा ॲड हाफ अ टीस्पून ऑफ द टी लीव्ज टू इट. उकळल्यावर त्यात हाफ टीस्पून चहा पावडर घाला, चहाची पाने. देन पॉर इन हाफ अ कप ऑफ मिल्क. नंतर त्यात हाफ कप म्हणजे अर्धा कप दूध ओता. पॉर म्हणजे ओता. ॲड 2 स्पून्स ऑफ शुगर. नंतर 2 चमचे साखर टाका. व्हेन इट बबल्स, जेव्हा त्याला बबल्स येतील, पॉर द टी इन टू अ कप युजिंग अ स्ट्रेनर. गाळणी वापरून. पॉर म्हणजे ओता, टी कपमध्ये, चहा कपमध्ये गाळणीचा वापर करून ओता. सेकंड क्वेश्चन, हाऊ इज टी द बेवरेज मेड? चहा हे पेय कसे बनवले जाते? आन्सर, टी इज मेड बाय ब्रूइंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग टी लीव्ज इन बॉइलिंग वॉटर. चहा हे पेय उकळत्या पाण्यात, गरम पाण्यात चहा पावडर टाकून बनवले जाते. थर्ड क्वेश्चन, हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड? आपल्याला पॅक करून विकला जाणारा चहा कसा बनवतात? आन्सर, द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. चहाची पाने आधी वाळवली जातात.
cured and processed before they are packed and sold to us. स्वच्छ केली जातात आणि नंतर प्रक्रिया करून पॅक करून आपल्याला ती विकली जातात. 4. Why are tea plants pruned? चहाची झाडे का छाटली जातात? Answer. The plants are pruned to maintain a height of about 3 feet, which makes pluck the tea leaves easily. चहाची झाडे साधारणतः 3 फुटापर्यंत छाटली जातात, ज्यामुळे चहाची पाने तोडणे सोपे जाते. प्लक म्हणजे खुडणे, सहजपणे ती पाने खुडता येतात. 5. What does tea contain? What does it not contain? चहामध्ये काय असते आणि चहामध्ये काय नसते? Answer. Tea contain theanine and caffeine. It does not contain carbohydrates, fats or proteins. चहामध्ये थियानिन आणि कॅफीन असतं आणि कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटीन नसतात. 6. Who was Emperor Shennong? Answer. Emperor Shennong was the father of Chinese agriculture and medicine. शेनॉंग हा चायनीज कृषी आणि औषधाचा जनक होता. 7. Why did he carry out further investigation about tea? चहाबद्दल त्याने पुढील तपासणी का केली? Answer. On drinking the boiled water of tea leaves, he was amazed by the rich flavor and the refreshing quality of the infusing. He was so excited that he decided to carry out further investigations. चहाचे उकळलेले पाणी पिल्यावर त्याला रिच फ्लेवर म्हणजे समृद्ध चव आणि रिफ्रेशिंग क्वालिटी, ताजेतवाने करण्याची चहाची क्वालिटी आणि चहाची समृद्ध चव हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. तो खूप उत्साहित झाला आणि म्हणून त्याने उत्साहित होऊन पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवले. 8. How did tea reach other parts of the world? चहा जगाच्या इतर भागांमध्ये कसा पोहोचला? Answer. The Turkish traders first started bargaining for tea on the border of Mongolia. From Mongolia it spread to Japan, Europe and England. तुर्की व्यापाऱ्यांनी प्रथम चहाचा व्यापार मंगोलियाच्या सीमेवर बॉर्डरवर चालू केला आणि नंतर मग मंगोलियामधून तो जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पोहोचला. 9. What is the difference between legend or stories and history? आख्यायिका किंवा कथा आणि हिस्ट्री म्हणजे इतिहास यांच्यामध्ये काय फरक आहे? Answer. Legend stories often based on imagination. कथा किंवा आख्यायिका ह्या केवळ इमॅजिनेशनवर आधारित असतात. पास डाऊन ओरली अँड मे नॉट बी एंटायरली ट्रू. दे आर प्रोन टू चेंज ओव्हर टाईम थ्रो रिटेलिंग. हिस्ट्री बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड रिअल इव्हेंट्स. आख्यायिका किंवा कथा ह्या तोंडी सांगितलेल्या असतात आणि त्या परत सांगताना त्यांच्यामध्ये चेंज किंवा बदल होऊ शकतो. इतिहास हा तथ्य आणि खऱ्या घटनांवर आधारित असतो. डेड ऑर रिटन अँड जनरली अनचेंजेबल. लिहिलेला असतो आणि सहसा बदल न होणारा असतो. इट्स डील्स विथ ॲक्च्युअल पीपल, प्लेसेस अँड इव्हेंट्स ऑफ द पास्ट. इतिहास हा रेकॉर्ड केलेला किंवा लिहिलेला, रेकॉर्डेड म्हणजे नोंदवलेला आणि रिटन म्हणजे लिहिलेला असतो. अँड जनरली अनचेंजेबल बदल न होणारा असतो आणि सहसा बदल न होणारा असतो. इट्स डील्स विथ ॲक्च्युअल पीपल, वास्तविक लोक, प्लेसेस म्हणजे ठिकाणे आणि इव्हेंट्स म्हणजे घटना यांच्याशी संबंधित असतो. पास्टमध्ये घडलेल्या, भूतकाळात घडलेल्या विशिष्ट घटना, ठिकाणे आणि लोकांशी तो संबंधित असतो. 10. Can you guess the origin of the मराठी वर्ड चहा? चहा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे हे तुम्ही सांगू शकता का किंवा गेस करू शकता का? Answer. Instead of earlier word tea, Chinese started using cha to describe tea. Cha was close to the Hindi word chai. Then slightly changed word chaha was used in Marathi. It was the combination of the word cha and chai.
इन मराठी वर्जन. चहाचे वर्णन करण्यासाठी पूर्वी चिनी लोकांनी TU हे अक्षर वापरायला सुरुवात केली. त्यानंतर चाय या हिंदी शब्दाशी जवळचा असलेला चा हा शब्द वापरण्यास सुरुवात झाली आणि मग चा आणि चाय या दोन्हींचं कॉम्बिनेशन होऊन मराठी शब्द तयार झाला चहा. 11. The paragraph about how tea came to India brings out the difference between history based on oral sources and recorded history. Discuss how the author brings it out. Paragraph. जो पॅराग्राफ दिला आहे हाऊ टी कम्स इंडिया, टी कम्स इंडिया हा जो पॅराग्राफ आहे तो ओरल हिस्ट्री म्हणजे तोंडी सांगितलेले इतिहास आणि रेकॉर्डेड हिस्ट्री नोंदवलेला इतिहास यामधला फरक स्पष्ट करतोय. तो फरक इथे ऑथरने कसा समजावून सांगितले आहे, कसा स्पष्ट केला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. Answer. The author distinguishes oral history. Historians think tea was a medicinal plant since ancient times from recorded history by providing precious details of British tea cultivations attempts starting in the 1770s, including specific companies' locations. ऑथरने ओरल हिस्ट्री आणि रेकॉर्डेड हिस्ट्रीमध्ये फरक केला आहे. ओरल हिस्ट्रीमध्ये सांगितले जाते की चहा हा एशियन टाईमपासून मेडिसिन प्लांट म्हणून लागवड केला जात होता, तर तसे नसून 1770मध्ये ब्रिटिश काळात जी चहाची लागवड सुरू झाली त्याचे सगळे तपशील इथे ऑथरने दिले आहेत त्यांच्या स्पेसिफिक कंपनीच्या लोकेशनसह. 12. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन क्लेम अँड फॅक्ट. क्लेम आणि फॅक्ट दावा आणि वस्तुस्थिती यामध्ये काय फरक आहे. आन्सर. द वर्ड क्लेम इज यूज टू से समथिंग इज ट्रू. दावा हा शब्द काहीतरी सत्य आहे हे सांगण्यासाठी वापरला जातो. अँड फॅक्ट मीन्स रियालिटी आणि फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती. 13. डू यू हॅव एनी सेरेमनीज असोसिएटेड विथ फूड आयटम्स. फूड आयटमशी संबंधित खाद्यपदार्थाशी संबंधित काही समारंभ असतात का. आन्सर. देअर आर नो एनी सेरेमनीज असोसिएटेड विथ फूड आयटम्स. फूड आयटमशी संबंधित कुठलीही समारंभ नसतो किंवा सेरेमनी नसते. 14. व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ टी. चहाची गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत. आन्सर. हेल्दी, एन्जॉयबल, स्टिम्युलेटिंग, रिड्यूस लोनलीनेस, काम युअर हार्ट. हेल्दी आरोग्यदायक, एन्जॉयबल म्हणजे आनंददायी, स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्तेजित करतो, रिड्यूस लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा कमी करतो, काम युअर हार्ट म्हणजे ताण तणाव कमी करून तुमच्या मनाला शांत करतो.